धक्कादायक घटना समोर आली आहे। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे, तसंच अन्य 3 जण जखमी झालेले आहेत। या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून काही क्षणातच कार, 3 व्हीलर, टेम्पो आणि दुचाकी या 3 वाहनांची जोरदार धडक झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय। भरधाव वेग आणि वाहनांवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढलं। पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सचिन, काय माहिती आहे बद्दल? शिरूर तालुक्याच्या पाबळमध्ये हा विचित्र अपघात झालाय। खरं तर भरधाव वेगात येणारी कार एका 3 व्हीलर टेम्पोला धडकली आणि त्यानंतर ती कार मोटरसायकलला धडकली आहे। या भीषण अपघातामध्ये जो 3 व्हीलर टेम्पो चालक होता त्याचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 व्हीलर मध्ये असणारी एक महिला जी आहे ती गंभीर जखमी झाली आहे। त्याचबरोबर कारमध्ये जे 3 जण प्रवास करत होते ते 3 जण सुद्धा या अपघातामध्ये जखमी झालेत, तर मोटरसायकल चालक जो आहे तो किरकोळ जखमी झालाय। खरं तर एकदम मोकळा असा हा रस्ता होता, मात्र वेगाचं थ्रिल आणि एकदम भरधाव वेगात गाडी चालवण्याच्या याच्यातून हा अपघात झाल्याचं जाणवतंय। आणि हा संपूर्ण जो अपघात आहे हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि अपघात झाल्यानंतर खरं तर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करून हे जे जखमी आहेत यांना मदत कार्य केले, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। स्टुडिओ धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल।